मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक हो नमस्कार, मी कोमल। न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका गंभीर विषयावर, तो म्हणजे हृदयरोग। भारतात दरवर्षी लाखो लोक यामुळे आपला जीव गमावतात, पण योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास हे टाळता येऊ शकतं। आणि अजून एक औचित्य आहे बरं का, आज आहे वर्ल्ड हार्ट डे। याच निमित्त आपण गप्पा मारणार आहोत। आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत साईदीप सह्याद्री मधील हृदयरोग तज्ञ म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीधर बदे सर। नमस्कार सर। सर, आपण पाहतोय की भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे, पण हृदयरोग म्हणजे काय हे अजून प्रेक्षकांना स्पष्ट झालेलं नाहीये। तर हृदयरोग म्हणजे काय आणि भारतात याचं प्रमाण कसं आहे सध्या? हृदयरोग म्हणजे नेमकं हृदयाची शरीराला जी रक्त पुरवठ्याची ताकद आहे ती जेव्हा कमी होते त्याला आपण हृदयरोग असं म्हणतो। पण प्रामुख्याने सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर करोनरी आर्टरी डिसीज आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे हृदयाच्या रक्त पुरवठ्यात जेव्हा ब्लॉकेजेस तयार होतात किंवा झडपांमध्ये जे प्रॉब्लेम्स तयार होतात त्याला आपण हृदयरोग असं नाव देतो। आणि भारतात हे किती सामान्य आहे? आता सध्या गेल्या काही दशकांमध्ये याचं प्रमाण खूप वाढत चाललंय, कारण आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे जे आपण आपल्या आयुष्यात जे काही बदल होत आहेत, आहारात बदल होत आहेत, त्यामुळे हे ऑलमोस्ट एक वयाच्या 50 नंतर जवळपास 30 ते 40% लोकांमध्ये जवळपास हा त्रास आपण पाहण्यात येतो आपल्याला। आणि हृदयविकाराचे किंवा हृदयरोगाचे महत्वाची कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात जे कॉमन आहे सगळ्यात ते म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणे, ज्याला आम्ही करोनरी आर्टरी डिसीज म्हणतो। हा सगळ्यात कॉमन त्याचा प्रॉब्लेम आहे। आणि या व्यतिरिक्त इतर जे आहेत ते म्हणजे झडपा हृदयाच्या खराब होणे, हा दुसरा त्याचा कॉमन त्याचं कारण आहे। या व्यतिरिक्त जे कमी सामान्य आहेत तसे म्हणजे मग ते जन्मतः हृदयात छिद्र असणे किंवा हृदयाचे जे आवरण असतं, पेरिकार्डियल डिसीजेस आम्ही त्याला म्हणतो, पण हे फार दुर्मिळ आहेत। आणि आपली बदलती जीवनशैली आहे त्याचा परिणाम होतो का या सगळ्या गोष्टींवर? हो, नक्कीच। सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा जीवनशैलीच आहे, कारण ह्या आजाराला अशी अनेक कारणं असतात। म्हणजे आपलं व्यायाम कमी असणे, लठ्ठपणा किंवा तंबाखूचे सेवन, सिगरेट, दारू, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात। आणि जेव्हा एकत्रित येतात, अनुवंशिकतेचाही थोडा भाग असतो, पण एकट्या अनुवंशिकतेमुळे असं होत नाही। जेव्हा अनुवंशिकता आणि जीवनशैली या दोन्हींचं कॉम्बिनेशन तयार होतं तेव्हा हे प्रॉब्लेम्स दिसण्याचे जे चान्सेस आहे हे खूप वाढतात। आणि हे जे हृदयरोग आहे त्याचे सुरुवातीचे लक्षण काय आहे, जेणेकरून प्रेक्षकांना जर जाणवली तर ते लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेतील? तर सगळ्यात कॉमन जे त्रास जाणवतो तो म्हणजे आपण नेहमीच्या आपल्याला जे सवयी असणारे जे कामं आहेत ते करताना आपल्याला त्रास जाणवतो, आणि तो म्हणजे धाप लागणे, श्वास कोंडल्यासारखं होणे किंवा हृदयाच्या डाव्या बाजूला आणि मधल्या भागाला किंवा डाव्या हाताकडे वेदना जाणवणे, कळ मारत जाणे डाव्या हाताला, किंवा जबडा आवळल्यासारखं होणे, गळा आवळल्यासारखं होणे, छातीवरती प्रेशर आल्यासारखं जाणवणे, हे कॉमन ह्याचे लक्षण आहेत। आणि सर, बऱ्याचदा असं होतं की आपण जास्त वेळ बोललो किंवा जास्त बोललो, ओरडून बोललो, तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि तेव्हाही आपल्याला हृदयात त्रास होण्यासारखं किंवा हृदयात त्रास जाणवत असतो। तर हे कशामुळे होतं? नाही, बऱ्याचदा जेव्हा आपण चिडलेलो असतो किंवा काही आवेशाने आपण बोलतो त्यावेळेस बऱ्याचदा ब्लड प्रेशर हे आपलं वाढलेलं असतं आणि हृदयाला त्यामुळे जास्त काम करावं लागतं। वर्कलोड जो आहे हृदयावरती भार जास्त पडतो, त्यामुळे ह्यामुळे आपल्याला हे त्रास जाणवू शकतात। ब्लड प्रेशर वाढल्यामुळे किंवा शरीराला त्यावेळेस जास्त ऑक्सिजनची गरज पडते आणि तो त्या प्रमाणात जर पुरवता नाही आला हृदयाला तर त्यावेळेस मग हे लक्षणं आपल्याला जाणवू शकतात। आणि आताच आपण लक्षणं सांगितलेली आहेत, तर यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये काही वेगळी लक्षणं दिसू शकतात की दोघांनाही सारखेच त्रास होतात? तसे लक्षणं हे सारखेच असतात, परंतु स्त्रियांची
स्त्रियांच्या बाबतीत कधी कधी सौम्यही असतात लक्षणं. आणि दुसरं म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की ते दुर्लक्षित होण्याचं एक जी टेंडन्सी आहे ती स्त्रियांमध्ये जास्त असते, की बऱ्याचदा त्याला इतर काहीतरी ऍसिडिटी, गॅस असं काहीतरी दुसऱ्या कारण आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याच्या प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त असतं. आणि स्त्रियाच शक्यतो या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असतात. तर हे सगळं टाळण्यासाठी काय करावं, स्त्रियांनी किंवा पुरुषांनी, सगळ्यांनीच? नाही, मुख्यतः तर आपल्याला आपल्या म्हणजे नियमित व्यायाम, त्यानंतर आहारात शक्यतो जंक फूड, फास्ट फूड हे गोष्टी टाळणे, जास्त तेलकट पदार्थ टाळणे. आणि व्यायाम म्हणजे आपला रोज ऍटलिस्ट अर्धा तास एक वॉकिंग किंवा सायकलिंग, जॉगिंग, स्विमिंग यासारखे एरोबिक व्यायाम जे आपण म्हणतो हे आपल्या हृदयाला चांगले कसरत होते हृदयाची त्याच्यामध्ये. तर हे व्यायाम करणं हे कधीही चांगले. आणि पूर्वी हृदयरोग, हार्ट अटॅक हे आपण जास्त ऐकून नव्हतोच, पण आता बदलत्या काळासोबत हे जास्त प्रमाणात आपण ऐकून आहोत. तर याच बदलत्या ओघात, बदलत्या काळात काही औषध उपचार किंवा काही त्याच्यावर असणाऱ्या शस्त्रक्रिया यात काही बदल झालाय का? नाही, आता तसं आपल्या नवीन वैद्यकीय शास्त्रात नवीन नवीन गोष्टी बऱ्याच आलेल्या आहेत. त्यामध्ये जे कॉमनली आपण हृदय रोगासाठी जे आहे ते म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी. याच्यामध्ये जे हृदयातले ब्लॉकेजेस आहेत तर याला आपण स्टेंट किंवा स्प्रिंग ज्याला आपण म्हणतो ते बसवून आपण हृदयातल्या रक्तवाहिनीतले अडथळे दूर करतो, रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करतो. आणि याच्यातही आता नवीन गोष्टी अशा आलेल्या आहेत की ड्रग इल्युटिंग बलून्स आलेले आहेत. म्हणजे पूर्वी जे मेटॅलिक स्टेंट आपण रक्तवाहिनीत हे करायचो, बसवायचो, त्याऐवजी आता फक्त फुग्याद्वारे, म्हणजे कोणताही फॉरेन बॉडी आपण रक्तवाहिनीत न सोडता फक्त फुग्याद्वारे आपण ती रक्तवाहिनीतला ब्लॉकेज, अडथळा दूर करू शकतो, रक्तप्रवाह सुरळीत करू शकतो. ही एक रिसेंटली नवीन गोष्ट आपल्याला अवेलेबल झालेली आहे. या व्यतिरिक्त जे झडपांचे आजार आहेत त्याच्यामध्ये बिना टाकेचे ऑपरेशन, म्हणजे टॅवर आम्ही ज्याला म्हणतो किंवा TMVR ज्याला म्हणतो आम्ही, अशा गोष्टी आपल्याला आता उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये कमीत कमी वेदना, कमीत कमी हॉस्पिटलायझेशन, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळ राहून पेशंट लवकरात लवकर बरा होऊ शकतो. बिना टाक्याच्या हे ऑपरेशन्स आहेत. आणि सर, खरं म्हणजे सगळ्यांसाठी खडतर काळ किंवा नेहमी लक्षात राहणारा काळ म्हणजे कोविडचा काळ होता. तर कोविड-19 नंतर या हृदयरोगाचं प्रमाण जे आहे ते वाढलंय का? हो हो, नक्कीच वाढलंय. कारण कोविड-19 मध्ये म्हणजे एक म्हणजे तर सगळ्यांचे ताणतणाव जो आहे, स्ट्रेस लेवल आहे, हे खूप प्रमाणात सगळ्यांना काही ना काही अडचणींना सामोरं गेल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना हा ताणतणाव झालेला आहे. तेही एक कारण असतं हृदयरोग होण्याचं. याशिवाय बऱ्याचदा व्यायाम वगैरे रेग्युलर न होणे, वर्क फ्रॉम होमची टेंडन्सी वाढलेली आहे. प्लस घरच्या घरी असल्यावर व्यायाम कमी होणे किंवा जंक फूड्स वाढणे, या गोष्टी बऱ्यापैकी झाल्या आहेत. त्यामुळं हे प्रमाण याचं वाढलेलं आहे. तर मग हे टाळण्यासाठी उपाय काही आहेत का? जसं आधी मी बोललो की नियमित व्यायाम, आपल्या आहाराकडे लक्ष देणे, तसेच आता सध्या तर म्हणजे एक 40 नंतर तर प्रत्येकाने आपलं अॅन्युअल चेकअप केलेलं कधी चांगलं. म्हणजे जे बेसिक ब्लड टेस्ट आहेत, कोलेस्ट्रॉल लेवल, शुगर्स, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, ह्या रेग्युलरली चेक केल्या तर आपल्याला लवकरात लवकर आजाराची सुरुवात ही करू शकते आणि त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावरती आपल्याला उपाय करू शकतो. तसेच स्मोकिंग म्हणा किंवा तंबाखूचे सेवन, ड्रिंक्स, हे जितकं टाळता येईल तेवढं अवॉइड केलेलं बरं. आणि आताच आपण म्हणालात की टेन्शन किंवा इतर गोष्टी खाणं पिणं यामुळे हे सगळं वाढतं आहे. पण आपण पाहतो की अभिनेत्री किंवा अभिनेते जे असतात त्यांच्यामध्ये देखील हे प्रमाण आहे. ते तर योग्य डाएट घेतात, ते व्यायाम करतात, मग असं का? नाही, बऱ्याचदा म्हणजे फक्त आहार हा एक कारण नाहीये. बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे तंबाखूचे सेवन म्हणा किंवा ड्रिंक्स म्हणा, व्यायाम नसणे, स्ट्रेस लेवल ही असतेच त्यांनाही, त्यामुळे हेही कारण असू शकतं. अनुवंशिक त्याचा एक भाग आहेच, तर हे कारणही असू शकतात. आणि दुसरं म्हणजे तरुण पिढीला, तरुण लोकांमध्ये एक नवीन आम्ही आता सध्या पाहतो की वेप ज्याला म्हणतात ते किंवा ई सिगरेट ज्याला म्हणतात,
तर असं त्यांना सांगण्यात येतं की हे नॉर्मल सिगरेट सारखं हानिकारक नाहीये आणि हे सुरक्षित आहे ह्याचं सेवन करणं, पण हे तसं नाहीये. हे ह्याच्यातही आपल्याला आरोग्याला हानिकारक असे सगळे पदार्थ असतात. जरी ते मार्केटिंग मध्ये सांगतात की ई सिगरेट आहे किंवा वेप आहे याने काही होत नाही, पण आमच्या अनुभवामध्ये असं बिलकुल नाहीये. बरेचसे तरुण असं समजतात की ह्याला काही ह्याचा आपल्या शरीरावर काही वाईट परिणाम नाहीये असं समजून ते ई सिगरेट वेप याचं खूप सेवन करतात. आणि आम्ही अक्षरशः म्हणजे अगदी 20-24 वर्षाच्या तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक आल्याचे पाहिलेले, त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागली असं पाहिलेले. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ह्याचं प्रमाण त्यांच्यात जास्त होतं. म्हणजे ई सिगरेट किंवा वेप हुक्का हे जे तरुणांमध्ये नवीन फॅड आलेलं आहे, तर याचं सुद्धा आम्ही वाईट परिणाम पाहतोय तरुण लोकांमध्ये. आणि मग सर, या सगळ्यांवर उपाय किंवा तरुण पिढीला या सगळ्याच्या आहारी जाऊ नये किंवा हार्ट अटॅक पासून वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, आता जसं आपल्याला जेव्हा माहिती आहे की या गोष्टीपासून वाईट आपल्या हृदयाला इजा होतीये, तर ऑब्विसली तंबाखू ह्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. भले ते सिगरेट असो, बिडी असो किंवा ई सिगरेट असो, वेप असो, हुक्का असो, हे सगळ्यांपासून लांब राहिलेलं चांगलं. तसेच ड्रिंक्स अवॉइड केले पाहिजे, रेग्युलर व्यायाम हा केला पाहिजे आणि ॲन्युअल चेकअप. आणि एस्पेशली ज्या लोकांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, आई वडिलांमध्ये, भाऊ बहिणींमध्ये ज्यांना पूर्वी हार्ट अटॅक आलेला आहे किंवा काहीतरी आजार आहेत, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, अशा लोकांमध्ये हे आजार लवकर सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी जितक्या रेग्युलरली आपले हेल्थ चेकअप्स करता येतील त्यांना तेवढे चांगले. सर, हे हृदयरोग किंवा भविष्यामध्ये हृदयरोग जो आहे तो नियंत्रणात आणण्यासाठी काही केलं जातंय का, जेणेकरून हे नियंत्रणात येईल आणि आपली जी पिढी आहे ज्याला आपण देशाचं भविष्य म्हणतो ते वाचेल? ह्याच्यासाठी आता मुख्यतः सरकारने तंबाखूवरती जे अवेअरनेस केलेला आहे की आपल्याला सांगण्यात येतं की हे आपल्या शरीराला हानिकारक आहे, तो नक्कीच चांगला एक ह्याच्यावरती उपाय आहे. या व्यतिरिक्त दुसरं एक जे गव्हर्नमेंट करते म्हणजे सगळ्या योजना राबवते. तर त्यामुळे काय होतंय की ज्यांना महात्मा फुले योजना म्हणा किंवा आयुष्यमान भारत योजना म्हणा, ज्याच्यामध्ये ज्यांना परवडत नाही किंवा सहजता मेडिकल केअर ही अवेलेबल होत नाही अशा वर्गाला पण आपण उपचार देऊ शकतो. त्यामुळे बराचसा जो समाजातला भाग आहे ज्यांना हे उपचार मिळू शकत नाही, असे आता अगदी कमीत कमी खर्चात किंवा अक्षरशः फ्रीमध्ये हे उपचार त्यांना मिळतात. आणि त्यामुळे भविष्यात होणारा जो त्रास आहे किंवा हृदयाची जी इजा आहे आपल्याला खूप आधीच आपल्याला टाळता येते आणि आपल्या हृदयाचं आरोग्य आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येतं. आणि आमच्या हॉस्पिटलला साईदीप सह्याद्रीला या सगळ्या योजना आम्ही राबवतो. महात्मा फुले, आयुष्यमान भारत या सर्व योजना आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचे बरेचसे लाभार्थी आहेत. आणि सर, साईदीप सह्याद्रीमध्ये हृदयरोगावर किंवा हृदयाशी संबंधित इतर काही समस्या असतील तर त्यावर कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? साईदीप सह्याद्रीमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब आहे, तसेच आमच्याकडे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे. त्यामुळे आमच्याकडे कॅथलॅब प्लस ऑपरेशन थिएटर ह्या दोन्ही सुविधा आहेत. कॅथलॅब मध्ये आम्ही अँजिओप्लास्टी, त्यानंतर जे आता मी म्हटलो जसं झडपांच्या आजारांसाठी बलून मायटल व्हॉल्व्होटॉमी आहे किंवा बलून व्हॉल्व्होटॉमी आहे, आओर्टिक व्हॉल्व्होटॉमी, पल्मोनरी बलून व्हॉल्व्होटॉमी. तसेच जे जन्मता लहान मुलांच्या हृदयात छिद्र असतात त्याच्यासाठी डिव्हाइस क्लोजर, ह्या सर्व गोष्टी होतात. तसेच जे अरिथमियाज ज्याला म्हणतात म्हणजे हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, तर याच्यासाठी इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडीज, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा प्रोसिजर्स या कॅथलॅबमध्ये होतात. याशिवाय जे ऑपरेशन थिएटर आहे तिथे बायपास ऑपरेशन किंवा जे हृदयाच्या खराब झालेल्या झडपा आहेत त्या बदलण्याचं, वॉल रिप्लेसमेंट किंवा मग छिद्र बंद करण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात, अशा सर्व प्रकारचे ऑपरेशन आपल्याकडे होतात आणि नियमितपणे होतात. आणि जिल्ह्यातली सर्वाधिक नंबर पैकी आपल्या हॉस्पिटलचा नंबर आहे ऑपरेशन्सचा. त्यामुळे हे आपल्याकडे नियमितपणे होत असतात.
आणि सर, आपण साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कुठे आणि किती वेळ कार्यरत असता? मी साईदीप सह्याद्री हॉस्पिटलला फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट आहे. मी तिथं डेली असतो, रोज असतो. सर, मगाशी आपण सांगितलं की हृदयाला त्रास होत असेल किंवा हृदयाला काही समस्या होणार असेल तर त्याची काही लक्षणं आपण सांगितलीत, पण बऱ्याचदा काय होतं की हे लवकर समजून येत नाही किंवा मग डॉक्टर जवळपास उपलब्ध नसतात. तर अशा वेळी त्या पेशंटनं, ज्याला त्रास होतोय त्यानं किंवा त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी काय करावं? सर्वप्रथम तर जर आसपास कुठे ECG काढण्याची सोय असेल तर ती तिथे जाऊन ECG हा करावा. कारण ECG हे एक बेसिक तपासणी जी आजकाल अगदी गावोगावी आपल्याला अवेलेबल आहे. आणि ECG काढून जर त्याच्यात काही बदल असतील तर त्या जे काही डॉक्टर्स असतील त्यांचे फॅमिली फिजिशियन किंवा मग त्यांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या ठिकाणी पेशंटला शिफ्ट करू शकतात. तर प्रेक्षकांना जाता जाता आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय सल्ला द्याल? माझा सल्ला हाच असेल की आपले जीवनशैलीत बदल करा, नियमितपणे व्यायामाची सवय करून घ्या, तंबाखू दारू याच्यापासून दूर राहा आणि रेग्युलर हेल्थ चेकअप, म्हणजे 40 नंतर तर रेग्युलर हेल्थ चेकअप झालाच पाहिजे. नक्कीच. खरं तर सर, आजच्या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही खरंच खूप महत्वाची मौल्यवान माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा वेळ देखील दिलेला आहे. तर प्रेक्षक हो, आपण आत्ताच डॉक्टरांशी गप्पा मारलेल्या आहेत आणि आज आपण पाहिलं की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आयुष्य पुन्हा सक्रिय आणि वेदनामुक्त होऊ शकतं आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळते. अशा आणखीन उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. नमस्ते. Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publications.